मोटिवेशनल महादेव या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 20 तारखेला निवडणुका झाल्या, 23 तारखेला निकाल आला. त्या निकालानंतर कित्येक मीटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी झाला, उपमुख्यमंत्र्यांचे शपथविधी झाले आणि अखेर आज 15 डिसेंबरला नागपुरामध्ये आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे आणि मंत्रिमंडळ बनत आहे. या निवडणुकाच्या निमित्तानं माझ्या मनामध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काही प्रश्न निर्माण झाले. जसे विरोधक मोर्चा काढतायत, EVMच्या नावाने सगळे बोंबाबोंब सुरू आहे. तर मला काय वाटतं याबद्दल मी तुमच्याशी आज संवाद साधतोय. मी मुंबईसारख्या ठिकाणी नोकरी करत असताना यावर्षी मतदानाच्या निमित्तानं गावाकडे जाण्याचा योग आला. माझ्या गावाची लोकसंख्या साधारणतः 2,500 ते 3,000च्या घरात आहे आणि मतदान ते पण 2600 वगैरे एवढी संख्या आहे. मतदानाला गेल्यानंतर तिथे एक भली मोठी रांग होती आणि त्या रांगेत 2 तासानंतर ज्यावेळी माझा नंबर आला आणि मी मतदान केले आणि मतदान कक्षातून बाहेर पडलो, त्यावेळी माझ्या मनामध्ये एक शंका आली की आपल्याकडे EVM सारखं ऑटोमेटेड मशीन असताना 2 तासाची रांग कशासाठी? आणि जर EVM असून पण जर रात्री 8-9 वाजेपर्यंत मतदान चालणार असेल तर मग EVMचा अट्टास कशासाठी? EVMचे फायदे आहेत ते कित्येक जाणकारांनी मांडलेले आहेत, परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हा जो प्रश्न पडला आहे की या खेडेगावामध्ये जर बॅलेट पेपरवरती जरी निवडणूक घेतली तर ती साधारणतः 5-6 वाजेपर्यंत पूर्ण होऊ शकली असती. तर या ठिकाणी EVMनी वोटिंग घेऊनसुद्धा जर रात्री 9 वाजणार असतील तर मग EVMचा अट्टास कशासाठी? आणि एवढं सगळं झाल्यानंतर जनतेने भरघोस मतदान केल्यानंतर आपलं सरकार आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी जर एवढा वेळ लागणार असेल तर मग माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतो की खरंच आपले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना लोकांचं, समाजाचं कल्याण करण्यासाठी मंत्रिपद हवं आहे का स्वतःच्या पक्षाचा फायदा करून घेण्यासाठी मंत्रिपद हवं आहे? पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये तुमच्या माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य माणूस ज्यावेळी रोज कामावरती जातो आणि लाल दिव्याच्या गाड्या तिथे जाताना ज्यावेळी दिसतात आणि तुमचा माझा आपले पोलीस बांधव किंवा त्यांचे जे प्रोटेक्टर असतात ते रस्ता अडवतात आणि आपल्याला रस्ता डायव्हर्ट करून दुसऱ्या रस्त्याने जायला भाग पडतात आणि आपण ज्यावेळी कामावरती लेट पोचतो त्यावेळी एकच मनात प्रश्न येतो की खरंच आपण मंत्री किंवा आमदार असायला पाहिजे का? पण मित्रांनो, आता जुन्या काळामध्ये जसं मंत्री, आमदार, खासदार हे लोक किंवा लोकप्रतिनिधी समाज कल्याण करण्यासाठी असायचे, पण आता थोडं चित्र वेगळं झालेलं बघायला मिळतं आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मनाला खंत वाटते. याचं कारण की आपण ज्यावेळी अभ्यासक्रमामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र वाचायचो त्यावेळी त्याच्यामध्ये आमदार, खासदार, पंतप्रधान, लोकप्रतिनिधी होण्यासाठी काही अटी होत्या. पण आताच्या अटी ज्या आहेत की सामान्य नागरिक एखादं प्रायव्हेट काम करतोय, सरकारी नोकरी करतोय, तो कितीही उच्च पदस्थ असला तरी त्याला त्याच्या पगारातून ITR रिटर्न फाईल केल्यानंतर एक साधारणतः घर आणि एक गाडी याच्या पलीकडे काही सर्वसामान्यांची मजल जाताना दिसत नाही. परंतु एकदा एखादा नगरसेवक जरी झाला तर त्याचा जो राहण्याचा दर्जा आहे, त्याचं राहणीमान जे आहे, त्याच्याकडे ज्या महागड्या गाड्या आहेत किंवा त्याच्या आजूबाजूला जो नोकरांचा गराडा आहे, हे पाहिल्यानंतर वाटतं की सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी या लोकप्रतिनिधींना राजकारणात येऊन मंत्री व्हायचं नाही, तर त्यांना स्वतःच्या पुढच्या 4 पिढींचं स्टेटस जे आहे किंवा कल्याण जे आहे ते करायचं आहे. कारण तुमच्या माझ्यासाठी जो रस्ता अडवला जातो आणि तिथून एक लोकप्रतिनिधी जातो, त्या रस्त्याने जाणारा पोस्ट ग्रॅज्युएट असेल, PhD धारक असेल, डबल पोस्ट ग्रॅज्युएट असेल, कितीही उच्च पदस्थ असेल तर त्याला दुसऱ्या रस्त्याने जायला भाग पडलं जातं. तर या मंत्रिमंडळातून जे मंत्री बनत आहेत, लोकांनी भरघोस मतदान दिलेलं आहे, त्या सर्वांना मला एक मनपूर्वक नम्र विनंती करावीशी वाटते की तुम्ही जे कॉमन मॅन मधले
प्रतिनिधी आहात, तर तुम्ही मंत्री झाल्यानंतर थोडासा तुमच्या वागण्याचा तुम्ही ज्या रस्त्याने जात आहात तो रस्ता बंद आहे का, इतर सर्वसामान्य नागरिकांना काय त्याचा त्रास होतो आहे का, हे थोडंसं बघावं. आणि तुम्ही कोणत्या पक्षांमधून निवडून गेलेला आहात हे न पाहता पूर्ण समाज आणि त्या समाजाचं कल्याण हे कसं करता येईल हे तुम्ही पाहिलं तर एक सर्वसामान्य नागरिक म्हणून माझ्या ज्या भावना आहेत त्या इतरांच्याही असतील आणि त्यांना नक्कीच आनंद होईल. निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी कित्येक योजनांचा भडीमार झाला. त्या लाडक्या बहिणी असतील, लाडका शेतकरी असेल, परिवहनाच्या योजना असतील, देवदर्शनाच्या योजना असतील, तर त्या निवडणुकानंतर किंवा कर्जमुक्त शेतकरी 7/12 जो आहे शेतकऱ्याचा तो कोरा करणे किंवा ज्या नैसर्गिक आपत्ती येतील त्या प्रत्येक आपत्तीमध्ये तुम्ही एक जनप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी जर राबलात, त्यांच्या विकासासाठी जर झटलात तर सर्वसामान्यांना नक्कीच आनंद होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.